अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजी खरेदी करून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 40,000 रुपयांची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. चोरीचा संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील पनवेलकर गार्डन परिसरात राहणाऱ्या संध्या मनीष पिल्ले या बुधवारी सायंकाळी शिफा हॉस्पिटलसमोरून भाजी खरेदी करून पायी घरी जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. दुचाकीवरील मागे बसलेल्या चोरट्याने क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील सुमारे 14 ग्रॅम वजनाची आणि 40,600 रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावली. त्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून वेगाने फरार झाले. या घटनेमुळे महिला घाबरून गेल्या असून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309, 4 आणि 3, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव या पुढील तपास करत आहेत. अंबरनाथमध्ये वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्टर न्यूज अंबरनाथ.